वहिनी बरं झालं तू आलीस. ओवी कुठे? नुकतीच झोपली बिचारी. अख्खा दिवस चिडचिड करून रडून थकली होती. एक मिनिट, पण तू काय एवढा आनंदात दिसतोस? सावली तयार झाली आहे. अबीर आणि ओवीचा वाढदिवस एकत्र साजरा करायला. काय? खरंच? अरे वा. पण सारंग, जी मुलगी दुपारपर्यंत ठामपणे नकार देत होती ती अचानक तयार कशी काय झाली? तयार झाली आहे, पण अटी आहेत तिच्या. अटी? कोणत्या अटी? फोनवर नाही सांगितलं मला. म्हणाले भेटून बोलू आपण. सारंग, असू दे. तिच्या ज्या कुठल्या अटी असतील ना त्या डोळे झाकून मान्य करतो. काही झालं तरी या दोघांचा बर्थडे एकत्र साजरा झालाच पाहिजे. आता काय, ओबी मॅडम एकदम खुश. एवढं सांगू नको तिला. का? ते आमचं ठरलंय की सरप्राईज देऊयात. चांगला प्लॅन. नाही सांगणार. अबीर, काहीच वर्कआउट होत नाहीये रे. आपले आई बाबा म्हणजे ना जगातले हट्टी लोक आहेत. काय झालं असतं ग ओवी? तिकडे पण शांतता असते काय? अगं, इकडे मी वाढदिवसाचं नाव जरी काढलं ना, आई लगेच विषय बदलत असते बघ. इथेही तेच आहे बघ. आपण जी आयडिया काढली ना ती आपल्या सांगाशी आली. त्यांना काहीच फरक पडत नाही. उलट बाबा तर खुश दिसतोय. होय, मला तर ना माझ्या बेळगावची आठवण येत असते बघ. बेळगावला असताना माझ्या बर्थडेला गल्लीतले सगळे मित्र येत होते बघ. आणि आई तर 2 दिवस आधीच तयारी करून ठेवत होती. घर एकदम मस्त पैकी सजवत होती ती. आणि आता इथे तर तसलं काहीच नाहीये. इथे कुणाला माझं काही पडलंच नसतं. अरे माझा बाबा तर ना सगळ्या शाळेतल्या मुलांना बोलवून मोठ्या हॉल मध्ये माझा बर्थडे करायचा. किती गिफ्ट मिळायचे मला. यावर्षी मला साधं एक चॉकलेट सुद्धा मिळणार नाही असं दिसतंय. अगं ओवी, मी काय म्हणतो, नको मिळू दे आपल्याला गिफ्ट. तरी पण आपण त्यांच्या सोबत आपला वाढदिवस साजरा करायचा नाही, कळलं? हो ना. मग आपण पण त्यांना आता चांगलाच धडा शिकवायचा. आपण आपला प्लॅन चेंज करायचा नाही. जर ते आपलं ऐकत नसतील तर आपण तरी त्यांचं काय ऐकायचं? आपण आपला वाढदिवस त्यांच्या शिवाय साजरा करायचा. म्हणजे अभि, उद्या आपण शाळेत भेटायचं आणि सगळ्या मित्रांसोबत केक कापायचा. पण ओवी, मला सांग, आपण शाळेत केक खाणार कुठनं? दुकानाला जाणार कोण? अरे तू टेन्शन नको घेऊ. आपल्या शाळेत ते पिऊन काका आहेत ना, त्यांना सांगू. माझ्या पिगी बँकेतले पैसे देईन मी त्यांना. पण एक लक्षात ठेव अभि, काही झालं तरी आपण बर्थडे एकत्रच करायचा. डन डन. मम्मा, हा नेकलेस किती छान आहे ना. ओवीच्या बर्थडेला घालू का दुसरा ड्रेस घालू? सांग ना मम्मा, कोणता ड्रेस घालू? गप्प बस ग शुभ्रा, तुझी काय गडबड आहे? गप्प जरा. मम्मा, ओवीला जे गिफ्ट देणार आहे ते सेम टू सेम मला पण दे. तिला 20 वाली डॉल दिली का मला पण दे. नाही दिलीस तर मी चिडणार. ए बाई, इथे अजून आपल्याला कोणी इन्व्हिटेशन पण नाही दिलं. तुझी काय पुढची तयारी? तिला जे गिफ्ट देईन ते मला पण द्यायचं. गप्प बस जरा. आधी बोलवू देत आपल्याला बर्थडेला, मग बघू. असं कसं मम्मा? ओवी माझी बहीण आहे ना, मग आपण जाणारच ना. मोठी मोनिका, हा बर्थडे म्हणजे काही साधा सुद्धा बर्थडे नाही आहे. ही माझ्यासाठी डबल लॉटरी आहे. म्हणजे एकीकडे या वाढदिवसाला ती सावली नक्की येणार आणि ती आली की म्हातारीचा पारा चढणार. म्हणजे सारंग आणि तिलोत्तमामध्ये कडाक्याचं भांडण होणार. वा, सगळ्या पाहुण्यांसमोर जो काही तमाशा होईल तो तमाशा बघण्याची मजाच वेगळी असेल. पण दुसरीकडे या घरात उद्या कोणी नसणार. सगळे बर्थडेच्या गडबडीत असतील. म्हणजे सगळे बिझी असताना त्या खंड्याचा फोन शोधून काढून त्यातले प्रूफ डिलीट करण्याचा गोल्डन चान्स असेल माझ्याकडे. तो फोन जर माझ्या हातात आला तर सगळा गेम मी माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकते. दोन्ही ऑप्शन्स अमेझिंग आहेत, पण कोणता चूज करू? शुभ्रा, एक चूज कर. अच्छा, माझ्या फ्रॉक साठी का? कर. ओके, उद्या दाखवणार तुला तू काय चूज केलं. जा आता खेळायला.
हुशारच आहे माझे लेख. करेक्ट ऑप्शन चूज केला म्हणजे हा खंड्याचा फोन गायब करण्याचा ऑप्शन, हा प्लॅन नंतर सुद्धा वर्कआउट करता येईल मला. पण हा ऑप्शन, हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे ओवीच्या बड्डेला इतके सगळे लोक आलेले असतील आणि तिथे सावलीला बघितल्यानंतर म्हातारीचा पारा चढल्यावर जो काही तमाशा होईल तो पुन्हा पुन्हा नाही बघायला मिळणार. त्यामुळे येस, खंड्याचा फोन जमा करण्याचा ऑप्शन ऑन होल्ड. हा ऑप्शन येस. हा, पण उद्याचा तमाशा जर बघायचा असेल तर त्याआधी मला माझी तयारी करावी लागेल. म्हणजे म्हातारीच्या मनात सारंगबद्दल विष कालवावं लागेल. हां, जाऊन सांगतेच माझ्या सासूला तिचा मुलगा तिच्या पाठीमागे काय पराक्रम गाजवतोय ते. उद्याच्या बड्डेला सावली सुद्धा येणार आहे हे माझ्या सासूबाईंना कळलंच पाहिजे. आत्ताच जाऊन सांगते. चुमडेपणा करायला काय मज्जा येते मला. आत्ताच करते. आई, बरं सावली, आम्ही हॉल बुक केलाय. डेकोरेशनवाल्याला पण सांगितलंय, कॅटरर पण सांगितलंय. पण आता मला सांग की तुझ्या बाजूने किती माणसं येणार आहे, म्हणजे तसं जेवणाचं सांगायला. हो, फक्त जेवणाचंच नाही, मुलांना रिटर्न गिफ्ट पण देणार आहे. तर लिस्ट सांग किती मुलं येणार आहेत ते, है ना? एक मिनिट. एवढा मोठा हॉल, केटरर्स, रिटर्न गिफ्ट, खूप खर्चिक नाही का होणार हे सगळं? आपण बर्थडे साधेपणाने घरात पण करू शकतो. कुणाच्या घरी? तुमच्या घरी तर शक्य नाहीये, मग इथे करूयात. सावली, इथे सगळे कसे मावतील? हां, अबीर आणि ओवीचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे पालक, गुरुकुल मधली मुलं, त्यांचे पालक, माझ्या बाजूची माणसं, तुझ्या बाजूची माणसं, कसे सगळे मावतील सावली? बरोबर आहे तुमचं. खूप खर्च होईल सारंग. खर्चाचं नको टेन्शन घेऊ, मी बघतो ना. नाही, अबीरचा पण वाढदिवस आहे ना, मी तुम्हाला सगळा खर्च नाही करू देणार. आपण एक काम करूयात, निम्मा खर्च करूयात. हां, 50-50. आता मला सांगा, त्या हॉलचं भाडं किती आहे? 10,000 रुपये ओळखीने मिळालंय. 10,000? 2,000. अरे नंतर बोललो ना मी त्याच्याशी. 2,000 मध्ये डन केला आपण. ओळखीच आहे ना. बरं, मग मी 1,000 देईन, तुम्ही 1,000 द्या. आणि जेवणाचा कसं काही हिशोब आहे, म्हणजे पर प्लेट? 250 रुपये. 250? हां, एवढं महाग? एक काम करूयात का, आपण केटरर्स कॅन्सल करून टाकूयात. मी घरी बनवते सगळ्यांसाठी स्वयंपाक. नाही, मी ह्याच्यावर हसलो. काही पण बोलतो, मस्करी करायची सवय गेली नाही अजून त्याची. 55 रुपये प्लेट. 55? कसं शक्य आहे? हां, मी पण तेच बोलतोय, कसं शक्य आहे? अरे ओळखीच आहे ना तो. आपल्या कंपनीमध्ये तोच प्रोव्हाइड करायचा ना जेवण. हां. अच्छा, 55 रुपये. तर एक काम करू, तू 25 दे, 30 च मी बघतो. अजिबात नाही, हिशोबात खोट नकोय मला. तुम्ही 27.5 द्या, मी 27.5 देईन. 27.5?